असा दरवाजानं आपण इकडून बाहेर जाणार असो आणि खूप छोटो असं, त्यामुळे वाकान वगैरे जाऊचा लागता. काय म्हणतास माऊली? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. हो रात्रीचो आम्ही ब्लॉग शूट करतो कारण आज हरकुळगाव जत्रा असा, लिंगेश्वर गंगेश्वर मंदिर, आणि तिकडे आम्ही जाणार असो. सुमितने कॅमेरा धरला ना आणि सुमित आणि मी इथून जातलो जत्रेत. सो ह्यो जत्रेचा ब्लॉग असा. सो ह्यो ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, चला जाऊया. तर मित्रांनो, थंडी एवढी असा ना की एकदम बेकार कंडिशन झालेली आहे माझी आणि सुमितची पण. स्वेटर तर असा, कानात कापूस बिपूस घातलं कारण कानात थंडी गेली तर ताप वगैरे येतो. अरे बाप रे, काय रे थंडी. टोपी बी हवी होती रे. गाडी आहे टन भाई यार बेकारच आहे. तर मित्रांनो, आताच मी आणि सुमित मंदिरामध्ये येलो आणि पहिली मी तुमको मंदिर दाखवतोय आणि नंतर जी जत्रा भरली असा ती दाखवतोय. तर पहिली मंदिर होऊया. हे बघा, इकडे ही खूप मोठी अशी घंटा असा. नंदी बघा, खूप मोठं, म्हणजे बऱ्यापैकी मोठं. हे कासवाचं आणि इकडे ही शंकराची पिंड. किती सुंदर डेकोरेट केलेला बघा. तर मित्रांनो, हे असं श्री देव जैन ब्राह्मण मंदिर हळकुळ बुद्रुक. आणि आता हे आपण बघूया. इकडे घंटा असत आणि इकडे सगळे आपले जे दशावतारातली नाटके असत ते इकडे झोपले असत, कारण नंतर ते एक तासाभरानंतर उठतील आणि त्याच्यानंतर मग ते रंगतले आणि नंतर मग एक 12च्या आसपास ना 12च्या आसपास ना 12-1च्या दरम्यान नाटक सुरू होतं, दशावतारी नाटक. इकडे खामकाठी असं. इकडे देणगीदारांची नावं लिहिलेली आहेत आणि हे सगळा पेंटिंग जा होता ब्रशने केलेला. हे असं डिजिटल नाही, त्याच्यामुळे जुना असं सगळा. हे आपले सबस्क्रायबर पेनकर. मित्रांनो, हे मंदिर असा ना ते गंगेश्वर मंदिर असा आणि या मंदिरामध्ये इकडे वाकून जाऊचं लागतं बघा आणि इकडनं बाहेर येतात. तर ही या मंदिराची खासियत असा. मी तुमका आतमधून दाखवते, पण तिथे गेल्याच्यानंतर हे सांगू भेटायचं नाही ना, पण लाईन असा बघा. मग लाईनमध्ये उभे राहतो, दर्शन घेतो आणि आतमध्ये गेल्यावर तुमका जो नजारा असा तो मी तुमचा दाखवते. चल जाऊया. तर या मंदिरामध्ये आपण जाता बघा आणि ह्या मंदिराचं जे दरवाजा तो की छोटा बघा, जो तुमका मी मगाशी दाखवत होते. इकडे नाटकांचं सामान ठेवलेला दशावताराचा आणि ह्या मंदिराचं खांब बघा जुनो किती आहे. ही गणपती बाप्पाची हे ठेवलेली आहे. इकडे शंकराची पिंड असा, इकडे लहान बाळ असा, इकडे तलवारी असत, तिकडे ते साधूंचं हे असं, इकडे साप बघा, इकडे परत तलवारी असत, इकडे ती गदा असा ती बघा, तिकडे त्रिशूळा. मंदिरामध्ये आपण आता जातो आणि हे बघा दृश्य. नारळ बघा किती असत ते. हे इकडे मूर्ती बघा, हे सगळे कोरीव मूर्ती असत, दगडात कोरलेले असत. हे बघा, ही खूप जुनी असत. आणि मित्रांनो, आता आपण ह्या डोअरने जाऊया, बघूया दाखवतो तुमका. हे बघा तो दरवाजा असा
मागचा दरवाजा आपण इकडून बाहेर जाणार असो आणि खूप छोटो असं, त्यामुळे वाकान वगैरे जाऊचा लागता. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये येलो, मी आणि सुमित, आणि कांदा भजी मागवलो. गरम गरम हा आणि थंडी आहे त्याच्यामुळे खाऊक मजा येतली. बरी अरे केव्हा कांदा भजी खाऊ घेवा. तर मित्रांनो इकडे दुकानं वगैरे असत, भरपूर दुकानं असत त्याच्यात रे. जास्त करून आईस्क्रीमची दुकानं असत, खेळण्यांचे असत. इकडे हे टॅटूवाले पण असत, जे बिहार किंवा उत्तर प्रदेशवरनं येलेले असते. तिकडे ते गादी वगैरे भेटतात. आणि इकडे जे टप वगैरे असत, म्हणजे गावात ह्या तुमका सर्रास दिसतात जत्रेमध्ये. तिकडे पण जॅकेटा वगैरे भेटतात. इकडे चायनीजचे कॉर्नर असत आणि तिकडच्या साईडला हॉटेल्स वगैरे असत खूप. इकडे स्टेज असा ह्या मंदिराचो आणि इथे नाटक वगैरे होणार असं. इथे तिकडे मंदिर आणि इथे स्टेज असा. इकडून एक वाट असा मंदिरामध्ये येण्यासाठी आणि इकडून एक वाट असा मंदिरामध्ये येण्यासाठी. इकडे हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा, ते तिकडे जम्पिंगचा असा, तिकडे ते गोल गाडी फिरतात ना तिकडे असा, आणि ही घसरगुंडी असा. सोहम विनायक केली 301 रुपये. तर आपल्या भावाशी ऋषी आणि ह्याचा पण युट्यूब चॅनल आणि हो मिनी ब्लॉग टाकता. काय म्हणता आता बनवता की नाही? तर मित्रांनो इकडे हॉटेल्स असत. हे एक हॉटेल आहे, हे आमच्या गावातलेच असत. इकडे एक हॉटेल असा आणि इकडे हे मगाशी दाखवत होते बघा रंगमंच, तो स्टेज. आणि इकडे आळवे बंदूक कुडाळ ह्यांचा खाजाचं दुकान त्यांनी इकडे आणलेला असा. आणि ह्या सगळीकडे असतात ना, खूप फेमस असा. आणि त्यांचा खाजा किंवा त्यांचे सगळे जे प्रोडक्ट असतात ते खूप भारी असतात. तर इकडे नाटक सुरू असा आणि झालंच जमा असा. याच्यानंतर मग मेन नाटक सुरू होतं. आणि इकडे भेटले आमच्या गावचे वल्लभ भोगटे आणि हेंगा ह्या सगळ्याची लय आवड असा. असं होतं आजचा व्हिडिओ. ज्या व्हिडिओमध्ये आपण हरकुळ गाव जत्रा बघितली आणि आता 2 वाजल्यात, झोप पण येत आणि थंडी पण वाजता. म्हटलं घरी जाऊया, खाजा वगैरे घेतलं, जा आपण परंपरेनुसार घेतो घराकडे नेऊसाठी. नाही तर घरातली विचारतात की जत्रेत गेला आणि काय आणलंस. तर म्हटलं जाऊया. सुमितला पण थंडी वाजता आणि थंडी आज खूप आहे, महत्त्वाची गोष्ट. व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नको. ओके, धन्यवाद.